इंडिगो, अकासा, स्पाइसजेट या विमान कंपन्यांची चेक इन यंत्रणा ही तांत्रिक बिघाडामुळे बंद झाली आहे। सकाळी 10:45 चेक इन प्रणाली ही जगभरात खंडित झाली। समस्या सोडवण्यासाठी एअरलाइन्सचं मायक्रोसॉफ्ट सोबत काम सुरू आहे। सकाळी 11:15 चेक इन सुविधा ही बंद झाली काही तांत्रिक बिघाडांमुळे। तर मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे मायक्रोसॉफ्ट सोबतची बोलणी ही सध्या सुरू आहे। आपण ही बातमी पाहतोय, विमान कंपन्यांची चेक इन यंत्रणा ही तांत्रिक कारणांमुळे बिघडलेली आहे। इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेट या कंपन्यांची चेक इन यंत्रणा ही बिघडलेली आहे। सकाळी 11:15 ही यंत्रणा बिघडली आणि त्यामुळे खरं तर प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे झाल्याचं माहिती समोर येते। तर दुसरीकडे या सगळ्या कंपन्यांची मायक्रोसॉफ्ट सोबतची बोलणी ही सध्या सुरू आहे। आपण पाहतोय जगभरावर परिणाम करणारी अशी ही बातमी, कारण आपण पाहतोय ही बातमी जगभरातल्या प्रवाशांवर परिणाम करेल अशी ही बातमी, कारण या तीनही कंपन्यांच्या जगभरातील चेक इन सुविधा ही सध्या तांत्रिक कारणामुळे बंद आहे। 11:15 ही सुविधा बंद आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। 2 तास उलटून गेलेले आहेत। खरं तर 11:15 आता 1 वाजून गेलेला आहे, म्हणजे जवळपास 2.25 तास झालेले आहेत। मात्र तरीही अद्यापही अजून ही सुविधा बंद आहे आणि प्रवाशांचे हाल। इंडिगो, अकासा आणि स्पाइसजेट या 3 कंपन्यांची चेक इन सुविधा ही बंद आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। आपण ही बातमी पाहतोय, तन्मय दीक्षित सायबर एक्सपर्ट आहेत, ते आपल्यासोबत जोडले गेलेले फोन लाईनवरून। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। तन्मय, आपण पाहतोय 11:15 ही प्रणाली, ही जी सुविधा आहे ती बंद आहे। काय नेमकं तांत्रिक कारण असू शकतं यामागचं? बेसिकली आपण जर बघायला गेलो तर हे जे सर्व्हर असतात हे इंटरनेटला कनेक्टेड असतात आणि या इंटरनेटच्या वरून सिस्टीम्स वरती हॅकर्स आणि क्रिमिनल्स जेव्हा अटॅक करतात तेव्हा अशा प्रकारचा जो आहे तो बिघाड जो आहे तो होतो। हे आपल्याला इथे प्रायमरी याच्यात लक्षात येत आहे, कारण डेटा कितीही सिक्युअर ठेवायचा प्रयत्न केला गेला तरी हॅकर वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत ते आयडेंटिफाय करून त्याच्यावरती मोठा इम्पॅक्ट जो आहे हा कंट्री लेवलवरती आणतात। परंतु आणखी किती वेळ लागू शकतो, तुमचा काय अंदाज आहे किती वेळ लागू शकतो ही समस्या सुटण्यासाठी? सर्वसाधारणपणे जर बघितलं तर लवकरात लवकर म्हणजे 2 तास आणि मॅक्झिमम जर आपण डिले बघितला तर 10 तास जे आहेत ते रिकव्हर व्हायला लागू शकतात। तर मग हे झालं विमान सेवेबद्दलचं। मात्र ही जी टेक्निकल बाब आहे, ही जी तांत्रिक बाब आहे जी तुम्ही सांगताय, त्यामुळे भारतावर काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे केवळ विमान सेवेवरच नाही तर अन्य अनेक गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेट सुविधेशी, आंतरजालाशी ज्या आहेत त्या संबंधित असतात, त्यांच्यावर काही परिणाम होऊ शकतोय का? हो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपली की ज्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टचे डिव्हाइसेस आहेत, मध्ये मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप जेवढे पण असतील आणि त्याच्यामध्ये जर हा व्हायरस जो आहे ते जर इन्फेक्ट होत असेल तर त्या सर्व डिव्हाइसला जो आहे हा धोका आहे। म्हणजे जर बघायला गेलं तर साधारणतः 60 ते 70 कोटी भारतातल्या जनतेला याचा इम्पॅक्ट जो आहे तो सरळ बसू शकणार आहे। खरं तर एक जी यातली वेगळी माहिती मिळते ती माहिती अशी आहे की विंडोज 10 चे जे युजर्स आहेत त्यांना एक नवीन अपडेट करत असताना हा प्रॉब्लेम येतोय, स्क्रीन दिसत नाहीये किंवा सोशल मीडिया वापरताना सुद्धा जो त्रास होतोय, अशा प्रकारची नवीन अपडेट, नवीन माहिती समोर येते। या संदर्भात काय सांगाल? जेव्हा पण अपडेट येतात तेव्हा जे सॉफ्टवेअर्स ओरिजिनल नाहीयेत तर त्या सॉफ्टवेअर्सला हॅकर्स, क्रिमिनल जे आहेत ते मोठ्या लेवलला जे आहेत ते टार्गेट करत असतात आणि याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला इथून दिसतोय। म्हणजे जे अपडेट आलेलं आहे ते सस्पिशियस अपडेट असल्याचं आपल्याला इथे सरळ जाणवत आहे। सर धन्यवाद तन्मयजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मात्र माझा सहकारी अमित गद्रे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेला आहे। अमित, आपण पाहतोय ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे केवळ भारत नाही तर संपूर्ण जगभरातल्या मायक्रोसॉफ्ट युजर्सवर परिणाम करणारी अशी ही बातमी आहे। त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय अपडेट्स आहेत? विक्रांत, खरं तर अतिशय महत्त्वाची बातमी जसं तू म्हणालास।
कारण याची अशी गोष्ट आहे की मायक्रोसॉफ्ट हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजे आपल्या बऱ्याच गोष्टींमध्ये, ऑफिसेसमध्ये, वैयक्तिक कामांसाठी आपण मायक्रोसॉफ्टचा वापर करत असतो. आणि या मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसेसला जो टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे अख्ख्या जगभरामध्ये अनेक यंत्रणा या ठप्प झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण जर बघितलं तर विमान सेवेवरती सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला दिसतोय. मायक्रोसॉफ्टचं 365 सर्व्हिस जे आहे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळतोय. अमित, मात्र टेक्निकली यामध्ये आणखी म्हणजे किती वेळ लागू शकतो हे सगळं सॉल्व्ह होण्यासाठी, तुमचा काय अंदाज आहे? विक्रांत, खरं तर असं काही विशेष सांगता नाही येणार, कारण युद्ध पातळीवरती यावरती टेक्निकल जे काम आहे त्यावरती इंजिनियर सगळे काम करतायत. पण या सगळ्याचा परिणाम आपल्याला विमान सेवेवरती मुख्य प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय. आपण आकाशा एअरलाइन्स बघितलं किंवा अनेक मुंबई किंवा दिल्ली एअरपोर्टवरती सुद्धा अनेक प्रॉब्लेम आपल्याला यामुळे बघायला मिळत आहेत. धन्यवाद अमित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ऋतुराज पत्के, सायबर एक्सपर्ट, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. मात्र आपण ही अत्यंत महत्त्वाची बातमी पाहतोय. केवळ भारतातील नाही तर जगभरातील मायक्रोसॉफ्ट युजर्सच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ही बातमी. म्हणजे ही केवळ विमान सेवेपुरती मर्यादित बातमी नाहीये. विमान सेवेवर केवळ परिणाम झालेला नाही तर तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो, असं आत्ताच आपल्याला सायबर एक्सपर्ट्सने माहिती दिली आहे. खरं तर हे सगळं सॉल्व्ह होण्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे सांगणं सुद्धा आता शक्य नसल्याचं म्हटलं जातं. तर मायक्रोसॉफ्टकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तेही आपण पाहूयात. मायक्रोसॉफ्टने असं म्हटलंय की आम्हाला हा मुद्दा ठाऊक आहे आणि याचं कारण सुद्धा आमच्या लक्षात आलेलं आहे. आमच्या वेगवेगळ्या टीम्स हा मुद्दा सोडवण्यासाठी म्हणून काम करत आहेत, असं मायक्रोसॉफ्टचं म्हणणं आहे. तर नेमकं काय घडलंय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या क्लाउड सर्व्हिसेसमध्ये तांत्रिक बिघाड. भारतासह जगभरातील विमान सेवा आणि बँका यामुळे प्रभावित झाल्या. मुंबई आणि दिल्ली विमानतळावर आकाशा एअरलाइन्सची ऑनलाईन सेवा ही ठप्प झालेली आहे. विमानसेवेच्या उड्डाणांबाबत अपडेट देण्यात असमर्थ स्पाइस जेटनं असं स्पष्टीकरण दिलंय. तर अमेरिकेतील विमान सेवेवरही परिणाम झालेला आहे. बुकिंग, चेक इन, बोर्डिंगवर याचे परिणाम झालेला पाहायला मिळतोय. जगभरातील विमान सेवेवर परिणाम होण्याची यामुळे शक्यता वर्तवली जाते. तर मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या क्लाउड सर्व्हिसेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडलेली आहे. आपण पाहतोय सकाळी साधारण 11:15च्या सुमारास चेक इन सुविधा जी आहे ती बंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मात्र ही बातमी केवळ विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपुरती मर्यादित नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनावर थेट परिणाम करू शकते अशा प्रकारची ही बातमी आहे. कारण मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो असं थेट सायबर एक्सपर्ट्सनेच आपल्याला सांगितलेलं आहे. विंडोज 10चे जे युजर्स आहेत त्यांना क्राउड स्ट्राईक अपडेट केल्यानंतर खरं तर ही जी समस्या आहे त्या समस्येला तोंड द्यावं लागते अशा प्रकारची ही बातमी आहे. पीसी रिकव्हरी स्क्रीन ही अडकते आणि सोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना सुद्धा वापर करते, म्हणजे जे युजर्स आहेत त्यांना त्रास होतोय, स्क्रीन अडकते, अशा प्रकारची ही समस्या समोर आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विमान कंपन्यांना याचा फटका बसलेला आहे आणि अर्थातच प्रवाशांवर याचा परिणाम झालेला आहे. प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय कारण चेक इन यंत्रणा ही तांत्रिक बिघाडामुळे 11:15 वाजल्यापासून बंद आहे. जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झालाय. यामुळे मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या क्लाउड सर्व्हिसेसमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. तर भारतासह जगभरातील विमान सेवा आणि बँका यामुळे प्रभावित झालेल्या आहेत. मुंबई आणि दिल्ली विमानतळावर आकाशा एअरलाइन्सची ऑनलाईन सेवा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. विमान सेवेच्या उड्डाणांबाबत अपडेट देण्यात असमर्थ असल्याचं स्पष्टीकरण हे स्पाइस जेटनं दिलंय. तर अमेरिकेतील विमान सेवेवरही परिणाम झालाय. बुकिंग, चेक इन आणि बोर्डिंगवर परिणाम होणार आहे. जगभरातील विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यताही यामुळे वर्तवली जाते. जर्मनीच्या बर्लिन विमानतळावर टेक ऑफ आणि लँडिंग हे बंद आहे. विमान, बँकिंगसह इतर सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.
ऋषिकेश चिपाटे सायबर एक्सपर्ट आहेत, ते आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आतापर्यंत विमान सेवा आणि बँक सेवेवर परिणाम झालेला आपण पाहतोय. आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींवर, दैनंदिन जीवनातल्या आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतोय? दैनंदिन व्यवस्थेवर तर होतच आहे. जसं फ्लाईट रद्द होत आहे. आपण आपली जी आहे टेंडन्सी जी आता फक्त मायक्रोसॉफ्ट आणि गुगल याच्यावर डिपेंडेंट आहे आपण सगळेजण. त्यामुळे हे सगळ्या बँकिंगच्या क्षेत्रातले जेवढे काही फॅसिलिटी आहे त्या सगळ्या हे होतील, बंद होतील. मायक्रोसॉफ्टचे शेअर मार्केटवर पण याचा परिणाम होणार आहे. शेअर मार्केट पण आज सकाळपासून स्लो चालू आहे. त्याचे पण जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्या सर्व बंद पडत आहे. हे सर्व गोष्टी त्याचा इम्पॅक्ट हा मायक्रोसॉफ्ट बंद पडल्याचा इम्पॅक्ट ऑनलाईन क्षेत्रावर पडत आहे. सायबर एक्सपर्ट ऋतुराज पत्के सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊया. ऋतुराज जी, आपण पाहतोय की ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. अगदी प्रत्येक क्षेत्रावर, प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकेल अशी बातमी आहे. नेमका काय तांत्रिक बिघाड झालाय, आपण काय सांगाल? नक्कीच सांगू शकतो. तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. आपण आज इंटरनेटच्या जगामध्ये वावरत असताना सर्व्हर्स आणि ह्या टेक्नॉलॉजीवर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पर्टिक्युलरली हा जो इश्यू झालेला आहे फ्लाईट्सचा, तर याच्यामध्ये सिस्टम अशी असते की आपण जेव्हा एअरपोर्टवर जातो तेव्हा तिथे आपलं चेक इन करून घेण्यात येतं. आता ही सिस्टम जर मॅन्युअल ठेवली तर त्याच्यात खूप वेळ जातो, म्हणून ही सिस्टम वेब बेस्ड किंवा ऑटोमेटेड सिस्टम करण्यात आली आहे. आता याच्यासाठी मायक्रोसॉफ्टने क्लाउड सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे, जे बरेच एअरलाईन्स त्यांचं क्लाउड सोल्युशन वापरतात. आणि मायक्रोसॉफ्टचे जे क्लाउड सर्व्हर्स आहेत ज्याच्यावर ही फ्लाईटची चेक इन सिस्टम आधारित आहे किंवा ज्याच्यावर ही सिस्टम चालते, त्या क्लाउड सिस्टमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काहीतरी बिघाड झालाय. आणि क्लाउड ऑपरेटिंग सिस्टम जे आहेत, जसं आपल्या कम्प्युटरवर आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम चालवतो, तसं क्लाउड सिस्टमवर सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम जी असते, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीतरी क्रिएट झाल्या कारणामुळे हे संपूर्ण क्लाउड सर्व्हिस जी आहे मायक्रोसॉफ्टची, ज्याच्यावर या सगळ्या एअरलाईन्सचे चेकिंग आधारलेले आहेत, ती सिस्टम डाऊन झाली. आता याचा प्रॉब्लेम असा झालाय की ही सिस्टम डाऊन झाल्या कारणामुळे एअरपोर्टवर ऑन द स्पॉट किंवा ज्याला वेब चेक इन असं म्हटलं जातं किंवा ऑनलाईन चेक इन म्हटलं जातं, ती चेक इन सिस्टम बंद पडली आहे. आणि त्याच्यामुळे या ज्या सगळ्या एअरलाईन्स आहेत यांचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांना खोळंबून राहावं लागतं, कारण आता ही सगळी मॅन्युअल सिस्टमवर यांना काही कारणासाठी काही वेळासाठी स्विच व्हावं लागलेलं आहे. सो हा एक क्लाउड सिस्टमचा हा एक छोटासा ड्रॉबॅक आपण म्हणू शकतो, पण हा एक छोटासा फटका याच्यामध्ये बसलेला आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टचे लोक याच्यावर काम करतात. हा सॉफ्टवेअर एरर आहे आणि एक हार्डवेअर एरर आहे, असे दोन प्रकारचे एरर त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहे. आणि हे सॉल्व्ह करण्यावर काम चाललेलं आहे. आय थिंक इट विल गेट सॉल्व्ड. पत्की सर, खरं तर तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणे अगदी मोठ्या कंपन्यांपासून ते सर्वसामान्य माणूस हा आज मायक्रोसॉफ्ट वापरताना आपण पाहतोय. याचा परिणाम अगदी मोठ्या कंपन्यांपासून सर्वसामान्य माणसापर्यंत होणार आहे का, होऊ शकतोय का? आता पर्टिक्युलरली जो विषय झालेला आहे तो एअरलाईन्स आणि या संदर्भात आहे. पण मी तुमच्या प्रश्नावर येतो. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की मायक्रोसॉफ्ट सारख्या ऑपरेटिंग सिस्टम ज्या सर्वत्र वापरल्या जातात, याच्यामध्ये दोन गोष्टी आपण लक्षात घेऊया. एक म्हणजे तुम्ही आम्ही जे लॅपटॉपवर ऑपरेटिंग सिस्टम वापरतो ते स्टँड अलोन सिस्टम, त्या तुमच्या लॅपटॉपवर आहेत आणि त्या अफेक्ट होण्याचा हा विषय नाही. हा विषय आहे क्लाउड सिस्टमचा. म्हणजे जिथे काही बिलिंगची सॉफ्टवेअर तुम्ही बघितली असतील किंवा काही CRM सॉफ्टवेअर तुम्ही बघितली असतील, तर अशी जी सर्व्हर बेस्ड सॉफ्टवेअर सिस्टम्स आहेत हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आणि भारताबाहेर वापरले जातात. तर अशा प्रकारे क्लाउड सिस्टम्समध्ये जेव्हा आता बिघाड होतो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर बिझनेस अफेक्ट होतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि याच अनुषंगाने म्हणून नक्कीच धन्यवाद पत्की सर दिलेल्या तुम्ही सविस्तर माहितीसाठी आणि या अपडेटसाठी.